मी किशोर शेटजी यांची शेती पाहून माझी शेती पण तशीच केलेली आहे, तर जरा भरपूर फायदा वाटतो. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी किशोर उत्तमचंद जैन. आज आपण एकनाथ भाऊच्या शेतामध्ये आलेले आहे आणि त्यांना खर्च किती कमी झाला किंवा त्यांच्या उत्पन्नात वाढ आहे का, ते पारंपरिक पद्धतीने शेती बरेच दिवस करू राहिले आणि आता त्यांनी आपलं मागच्या वर्षी पाहून त्यांना आनंद वाटला आणि त्यांना पण असं वाटलं की आपण पण यासाठी केली पाहिजे. त्यासाठी त्यांनी 4 एकर यासाठी केलेली आहे आणि त्यांचा खर्च कसा कमी झाला मी त्यांना आता विचारतो. तुम्हाला आता याच्यामध्ये काय काय न म्हणजे पारंपरिक पद्धतीने जे करत होते त्याच्यामध्ये काय काय कमी झालं तुमचं? काय वाया कमी झाल्या, निंदन कमी झालं, फक्त फवारला, मटेरियल टाकला, वाहिनी काही नाही. एकदम हा खर्च कमी झाला, कमी झाला. रासायनिक पण कमी झाला ना कीटकनाशकचा. हां, आणि तुम्हाला कसं वाटते यासाठी करून? एकदम मस्त वाटतंय. हां, उत्पन्नात वाढ होणार आहे तुमच्या? उत्पन्नात वाढ आहे. हां, आपल्याकडे आज आकाश भाऊ पण त्यांच्या शेतात आलेले आहे, ते साठी शेती बघण्यासाठी. त्यांना पण पुढच्या वर्षी करायची आहे. तुम्हाला कसं वाटते भाऊ? हे बोला तुम्ही. फार चांगलं वाटते आणि चांगल्या पद्धतीने शेती आहे. याला खर्च कमी आहे. कमी खर्चामुळे शेती हे पुरते. आता शेतीचा खर्च वाढल्यामुळे काही लोकांना शेती पुरत नाही, पण यासाठी किशोर उत्तम जैन यांची पाहिल्यामुळं फार चांगलं वाटते आणि आपल्याला सुद्धा पुढे हे करायचं आहे. हां, तेच आणि करायचं. तुम्ही पाहू शकता बेड कसे केलेले आहे भाऊनी आणि त्यांच्या उत्पन्नात व्यवस्थित वाढ होणार आहे आणि ते आनंदी आहे. आणि अशाच प्रत्येक शेतकऱ्याने आपला खर्च कमी करण्यासाठी आपल्याला यासाठी इकडे वळणे गरजेचे आहे. तरी शेतकऱ्यांनी हा विचार करून पुढच्या वर्षी त्यांना सुवर्ण संधी आलेली आहे. त्यांनी जरी आपल्या या टायमाला जर रबीमध्ये पण करायचं असलं तर त्यांना ते करू शकतात. आता या एकनाथ भाऊला आपला याच्यावर आता बेडवर कांदा घ्यायचा आहे, तरी आपण त्यांना कांद्याबद्दल माहिती देऊन आणि आपण त्यांना पुढच्या टायमाला रब्बीचा कांदा ते लावणार आहे आणि त्यांना पूर्ण माहिती देणार आहे आपण. आणि त्यांच्या उत्पन्नात वाढ हो हे आपल्याला म्हणायचं आहे. आणि शेतकऱ्यांनी नवीन शेतकऱ्यांनी असे यासाठीचे व्हिडिओ पाहून तुम्ही यासाठीकडे वळा आणि आपला फायदा करून घ्या. ही सुवर्ण संधी आहे शेतकऱ्यांसाठी. धन्यवाद.